नमस्कार. आज आपण वरुड या गावामध्ये आलेलो आहोत. नेटसपनी जे एक बायोफिट रेंज बनवली आहे, शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल याच्याबद्दल कंपनीने काही प्रोडक्ट बनवले आहे. त्याचा वापर करून आपल्या वरुडमध्ये आपण आज उईके मॅडम यांच्या शेतामध्ये आलो आहोत. तर सगळ्यात पहिले आपण त्यांचा परिचय घेणार. मॅडम, तुमचा परिचय. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सौ ज्योत्सना महेश उईके, मुक्काम पोस्ट वरुड जहागीर, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. इकडे बघा. आणि आम्ही कसं कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काय होणार याविषयी सर समोर माहिती देईनच तुम्हाला. पण मी जे पूर्ण नेटसपचं जे आहे जैविक तेच मी वापरलेलं आहे आमच्या शेतामध्ये. अच्छा, तर तुम्ही सगळ्यात पहिले जे आपलं स्टिमरित नावाचं टॉनिक आहे, हे बियाणं लावून तुम्ही लावण केली होती का? अच्छा, तुम्हाला उगवण शक्तीमध्ये काय फरक दिसला? सर 85% म्हणजे फरक आलेला आहे. अच्छा, उगवण शक्तीमध्ये फरक आहे. तर हे आपलं एक स्टिमरित नावाचं टॉनिक आहे. हे तुम्ही जर्मिनेशन करून जर लावलं तर आपली उगवण शक्तीमध्ये वाढ होते आणि आपलं दुबार पेरणीचा खर्च सुद्धा वाचतो. त्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती फवारणी केल्या या प्लॉटवरती? 5 फवारण्या झाल्या सर. 5 फवारण्या झाल्या, बरोबर. आता 5ही फवारणीमध्ये तुम्ही याचाच वापर केला? हो. अच्छा, पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही काय काय वापरलं? स्टिमरिच, बायो 95. अच्छा. आणि एक रॅपअप. दुसऱ्या फवारणीमध्ये इंटॅक, रॅपअप, एक आहे शेत. अच्छा, आणि तिसऱ्या फवारणीमध्ये स्टिमरिच, बायो 95, रॅपअप, शेत आणि इंटॅक. अच्छा, आणि दोन्ही फवारणी तुम्ही म्हणजे सारखेच हो. तर तुम्ही 5 फवारण्या केल्या, बरोबर आहे. तर 5 फवारण्यामध्ये साधारण तुम्हाला रिझल्ट बऱ्यापैकी आहे, बरोबर आहे. आणि सोबतच तुम्ही खत कितीदा दिलं? खत फक्त माझं रासायनिक 1 फेर आहे आणि आता जस्ट युरिया दिलेला आहे, बाकी काही नाही. त्याच्यासोबत तुम्ही आपलं जे एनपीके नावाचं प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही दिलेलं आहे, बरोबर आहे. एनपीकेच्या वापरामुळे तुमचा कोणता फायदा झाला? यामध्ये पण सर खताचाच एक डोस आहे, जे की आपण रासायनिक मध्ये 3 फेर खात देत असतो शेतीला, तर याच्यामध्ये एक डोस या एनपीके मध्ये वाचतोय आपला रासायनिक. सोबतच आपली जमीन सुद्धा सुपीक करण्याचं काम आपलं एनपीके करत आहे. आणि आपला खर्च सुद्धा शेत सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉन फॉर्म मध्ये ते सुद्धा तुम्ही टाकलेलं आहे, बरोबर आहे. तर जसं मागच्या वर्षी तुम्ही किती फेर खत दिलं होतं? मी मागच्या वर्षी 3 फेर खात आणि 1 फेर युरिया. अच्छा, आणि यावर्षी फक्त 1 फेर खात झालाय आणि आता युरिया, बरोबर. तर साधारणतः तुम्हाला रिझल्ट मागच्या वर्षी सारखाच आहे, बरोबर आहे. आणि जे आपण आजवरचे प्लॉट पाहतो रासायनिकचे, त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला प्लॉट कसा वाटत आहे? आज हा चांगला वाटतं, बरोबर आहे. आज जर बोंडाची संख्या पाहतो म्हटलं आपण, तर साधारणतः किती बोंड असेल सरासरी? व्हेरायटी कोणती लावली आहे तुम्ही? माझा आहे मनी मेकर. अच्छा. आणि पुन्हा कोणतं तेवढं मला काही माहित नाही. किती एकरचा मनी मेकर ATM आहे. किती एकर प्लॉट आहे तुमचा? माझा आहे 3 एकर नेटसपचा फक्त. अच्छा, तर साधारण तुम्हाला खर्च किती लागला आतापर्यंत? खर्च सर माझा तसा या नेटसपमुळे 30,000 रुपये खर्च वाचलाय. अच्छा, तर आता साधारणतः खर्च किती झाला तुमच्या 3 एकराला? माझा झाला तरी 30,000. अच्छा, म्हणजे खत आणि औषधाचा, बरोबर, 3 एकराला. आणि त्याच्यानंतर आज जर बोंडाची संख्या पाहतो म्हटलं आपण, तर 30 ते 40 बोंडाची सरासरी रेंज आहे, बरोबर आहे. बरोबर. तर तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता, जे आज आपले म्हणजे वरुडचे जे लोक आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? तर माझं म्हणणं हेच आहे की जे मी वापरलं आहे बा, तर कृपया तुम्ही पण हे वापरा आणि म्हणजे अनुभव घ्या. आणि कमी खर्चात आपण जास्त उत्पन्न कसं काय काढू शकतो यावर थोडं लक्ष द्या. कारण रासायनिकमुळे आपण आपल्या आरोग्य जे आहे ते आपण बिघडवत चाललो आहोत आणि आपल्या जमिनीची जे म्हणजे काय म्हणते वय जे आहे वय ते घटवत चाललेलो आहोत. आणि आपण समोरची पिढी यानुसार कसं आरोग्यास त्याच्या हानी पोहोचल अशा प्रकारे आपण काम करत आहोत आता, कारण आपण रासायनिक वापरत आहोत ना. तर एकंदरीत आपण जर पाहतो म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्या जमिनीमध्ये सुधारणा होत आहे. सोबत आपल्या आरोग्यावरती जे दुष्परिणाम होत आहे त्याच्यावरती सुद्धा आपण आळा घालू शकतो. सोबतच आपण आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ करू शकतो आणि खर्चामध्ये बचत करू शकतो. तर असं निवड औषधाचा खर्च किती झाला? निवड औषधाचा खर्च किती झाला तुमचा? 6,400. अच्छा, 6,400 3 एकर तुम्हाला. अच्छा, त्याच्यामध्ये एनपीके सुद्धा आणि हे सुद्धा आलं, बरोबर. तर यांचं असं म्हणणं आहे की कमी खर्चामध्ये शेती करायला पाहिजे. तर आज आपला हा पीक पाणीचा कार्यक्रम इथे आपण समाप्त करतो आहोत. वरुडचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी सहभाग दिला, त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चक्राला का